हा छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील नाही देशातला नंबर 1 औद्योगिक विकासातला जिल्हा आहे। तर ह्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भाजपचे प्रशांत बम आमदार 15 वर्षे झाला आहेत, तरी यांचं दर विलक्षण आलं की छत्रपती संभाजी शिवाजी महाराजा पुतळा ते महादेव मंदिरापर्यंत ते श्रीरामनगर हा रस्ता मी करतो केव्हाही ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस आश्वासन देतात, पण विशेष म्हणताना हा ओमसाई नगरचा रस्ता दुरुस्तच होत नाही। आणि या छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये असल्यामुळं अख्ख्या देशातले इथं या ठिकाणी कानाकोपऱ्यातून लोक कामासाठी येतात, तरी कामासाठी आल्यानंतर यांना ह्या रस्त्याची हाल बघितली तर छोट्याशा शाळेतल्या मुलांना रस्त्यात शाळेला जाता येत नाही। विशेष म्हणलं तर ऍडमिट पेशंट यांना सुद्धा दवाखान्यात जाता येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। विशेष मागणी काय, हा रस्ता मंजूर व्हावा ही मागणी आहे। फक्त बॅनर लावले ते 10 कोटी मंजूर झाले, 15 कोटी मंजूर झाले, पण प्रत्यक्ष बघितलं तर हा रस्ता काम शुभारंभच होत नाही रस्त्याच्या कामाचा, हा महत्वाचा दुर्दैवी विषय आहे। हा रस्ता आहे सरासरी 3 ते 4 किलोमीटर रस्ता येईल श्रीरामनगर पर्यंत, तरी इतकी एवढी परिस्थिती बिकट होते की हे रस्त्यामध्ये अशी परिस्थिती येते की कामगारांना अक्षरशः खड्यात बसावं लागते। हे सगळ्या गोष्टी आहेत। आणि आमदार साहेब विशेष म्हणताना आमदार साहेबांनी जनता दरबार घेतला होता, हा जनता दरबार मध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजचे श्रीरामनगर पर्यंतचा रस्त्याची मागणीचा प्रश्न आम्ही मागितला, तरी त्यांनी काय सांगितलं, मी देतोय। त्यांनी या सुद्धा शब्दात बोलले। ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यांनी, मी त्यांना म्हणलो साहेब हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीरामनगर पर्यंत रस्ता व्हायला पाहिजे ते, पण त्यांनी काय सांगितलं की डबल सांगितलं मी पागल होईल म्हणे। हा पागल होण्याचा प्रश्न तुम्ही जनतेच्या सेवेसाठी उभा टाकलात की पागल होण्यासाठी उभा टाकला, हा महत्वाचा प्रश्न आहे। आम्ही विषय करतो ज्यावेळेस मी पक्षाचा कार्यकर्ता असून बी त्यांना 10 वेळेस सांगितलं की साहेब हा रस्ता व्हायला पाहिजे ते। इतकी कामगाराची बेहाल आहे की भरपूर बेहाल आहे कामगाराची, आम्ही भरपूर वेळेस सांगितलं, तरी या रस्त्यावर प्रत्येक व्यक्तीचं दुर्लक्ष आहे। माननीय संजय शिरसाट साहेब पण आलते आणि त्यांनी पण आश्वासन दिलं की आम्हाला, तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा आमची हीच मुख्य मागणी आहे। आम्हाला राजकारण करायचं नाही, काही नाही, पण सर्वसामान्य जनतेसाठी हा रस्ता तात्पुरता मुरुम टाकून का होईना हे खड्डे बुजवण्याचं काम जोगेश्वरी ग्रामपंचायत असो, रांजणगाव असो का MIDC असो यांनी लवकरात लवकर करून द्यावं हीच आमची प्रमुख मागणी आहे। आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही, कोणी करा पण हा रस्ता करा। लगान ग्रुप तर्फे हे आंदोलन करण्यात आलं आहे। इथून पुढे सुद्धा लगान ग्रुप असेच समाजसेवेसाठी तत्पर आहे आणि मोठमोठे आंदोलन करत राहील। जय शिवराय, जय शंभूराजे, जय